श्री गुरु दत्तात्रय उपासना कशी करावी याबद्दल अनेक प्रश्न आलेत आपल्याकडे। उपासना म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे। देवता उपासना म्हणजे कोणताही व्यवहारिक दृष्टिकोन नव्हे, तर देवतेसाठी मनापासून उत्पन्न झालेली प्रेम भावना आहे। तर पहिल्यांदा आपण ही दत्तात्रय देवता कशी आहे, तिचे स्वरूप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे दत्तात्रय देवता स्वरूप आपल्या समोर साकार कसे आणि कधी होते, दत्तात्रय देवतेच्या प्रसन्नतेचा प्रसाद म्हणून आपल्या साधकांना किंवा भक्तांना काय प्राप्त होते, हे पुढील दोन्ही ओळींमधून आपण समजून घेऊ। ओंकार ज्याचा वाचक, जगत ध्येतुदी प्रेरक, तोची देव सच्चित सुख एक दत्त। दत्त अज निराकार, स्वेच्छा मात्रे हो साकार, अव्यय आत्मा भक्ताधार, भक्तिगम्य। अर्थात आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्या रूपाबद्दल चिंतन करतो, जो जगाच्या उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या भक्तांना सद्बुद्धी देतो, तोच एकमात्र देव म्हणजे दत्त आहे। भक्तांना सच्चिदानंद, सुख, भोग, ऐश्वर्य आणि मोक्ष देणारी देवता शक्ती म्हणजे दत्तात्रय। ही दत्तात्रय देवता जन्म मृत्यू रहित म्हणजे चिरंतर चिरंजीव आहे। दत्तात्रय ही देवता भक्तांच्या इच्छा मात्रे निर्गुण रूप सोडून साक्षात साकार होते, म्हणून त्यांना स्मर्तुगामी देवता म्हणतात।